नमस्कार. आज आपण चटपटीत आणि झटपट अशी वांग्याची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी 4 मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा वरचा भाग पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे व याच्या छोट्या छोट्या आपल्याला फोडी कापून घ्यायच्या आहेत. इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. वांग्याच्या फोडी काळ्या पडू नयेत यासाठी आपल्याला त्या कट करून घेतल्या की लगेचच पाण्यामध्ये घालायच्या आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व फोडी छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. ही भाजी अतिशय झटपट तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते. टिफिनसाठी तसेच एखाद्या वेळी जर भाजी बनवायला वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही 5 ते 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार करू शकता. चवीला अतिशय अप्रतिम लागते. अशा प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत. आता इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली. कोथिंबीर आणि लसूण आपल्याला बारीक दरदरीत असा वाटून घ्यायचा आहे. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली व यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला ॲड करणार आहोत. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झाला की मग आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबीरची जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते ॲड करणार आहोत. 1 ते 2 मिनिटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. आता इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तसेच तुम्ही मिरची पावडरसुद्धा इथे वापरू शकता. 1 मिनिटभर आपण हा मसाला सर्व तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे घालत आहे. 4 वांग्यांसाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचे. इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते. टोमॅटो परतवून झाला की मग आपण यामध्ये वांग्याच्या फोडी ॲड करणार आहोत. आता आपण हे छानपैकी सर्व परतवून घेऊयात. 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत. मसाला सर्व वांग्याच्या फोडींना व्यवस्थित लागला की मग आपण हे झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. इथे आपण पाण्याचा वापर करणार नाहीये. टोमॅटोला जे पाणी सुटत आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वांग व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून आपण हे झाकण काढून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही. 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढले व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही. लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित मिक्स केलं की पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ही भाजी छानपैकी शिजवून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकता. परंतु पाणी न वापरता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी थोडीशी ही भाजी मॅश करून घेत आहे. जर तुम्हाला अख्ख्या फोडी आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारे मॅश नाही केलं तरीही चालेल. आता आपण इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून ते व्यवस्थित कुटून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 मिनिटं आपण हे वाफवून घेऊयात व आपली वांग्याची सुकी भाजी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच रेसिपी तुम्हाला अजून पाहायला मिळतील. धन्यवाद.